नागपूरमध्ये आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार रॅली आणि सभा होणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राजस्थानचे मुख्यमंत्री अभिनेता विवेक ओबेरॉय, कंगना राणावत यांच्या सुद्धा सभा आणि रॅलीज पार पडणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज वर्ध्यामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर काटोल इथं दुपारी 2:30 वाजता सभा पार पडेल। त्यानंतर सावनेर इथं अमित शाह यांची सभा होईल। प्रेरित करणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज सभा मुंबईमध्ये पार पडणार आहे। मुंबईमध्ये त्यांच्या 2 आणि ठाण्यामध्ये 2 जाहीर सभा होतील। त्यानंतर कर्जत जामखेड इथं भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो पार पडणार आहे। जैताळा बाजार चौकातून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। त्यानंतर नाशिकच्या चांदवड इथं जाहीर सभा पार पडेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा होणार आहे। अक्कलकुवा इथं सभेचं आयोजन करण्यात आलंय। त्यानंतर संध्याकाळी धुळ्यातील साक्री इथं शिंदेंची सभा पार पडेल। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव आणि पडदरे या गावांचा दौरा करणार आहेत। त्यानंतर शिरूर हवेली इथं जाहीर सभा होईल। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता फलटणमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे यांची आज पाटणमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। उमेदवार हर्षल कदम यांच्या प्रचारासाठी ही सभा होईल। पालघरमध्ये आज उद्धव ठाकरे यांचा दौरा असेल। बोईसरचे उमेदवार विश्वास वळवी आणि पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। शरद पवार यांच्या आज जाहीर सभा पार पडतील। सासवडमध्ये काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप आणि दौंडमध्ये रमेश थोरात यांच्यासाठी त्यांच्या सभा होतील। इंदापूर तालुक्यातील सणसर इथं हर्षवर्धन पाटलांसाठी त्यांची सभा पार पडेल। त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये टेंभुर्णी इथं त्यांची सभा पार पडेल। नागपूरमध्ये आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो होणार आहे। महाविकास आघाडीतील काँग्रेसचे पश्चिमचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी त्यांचा हा रोड शो आयोजित करण्यात आलाय। तसंच मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी रोड शो होणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे। या निमित्तानं शिवतीर्थावर सकाळपासूनच शिवसैनिकांच्या रांगा लागल्यात। तसंच आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ट्विट करत त्यांना अभिवादन केलंय। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर स्टेजचा मधला भाग अचानक खचला। भाषण संपताच अचानक कार्यकर्त्यांनी स्टेजवर गर्दी केली। यावेळी या कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्टेजचा भाग खचल्याचं पाहायला मिळालं। सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही। हेलिकॉप्टर नावाच्या किड्यासारखं हेलिकॉप्टर आहे, केवळ आवाज करतोय अशी खंत पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेत व्यक्त केली। प्रचारासाठी गेली नाही तर उमेदवार ऑक्सिजनवर जातील, पण हे हेलिकॉप्टर पहा तर तुम्ही म्हणाल नवीन हेलिकॉप्टर देतो असं पंकजा मुंडे यांनी सभेला नाही गेले तर ते लोक ऑक्सिजनवर जातील म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सभेला चालले। भाजप पराभवाच्या जवळ जात आहे, त्यामुळे त्यांना हिंदुत्व आठवलं अशा शब्दांमध्ये जयंत पाटलांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपनं मागासलेला विचार मांडणं सोडलं पाहिजे असा सल्लाही जयंत पाटलांनी दिलाय। एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच हॉटेलमध्ये थांबल्याचं नागपूरमध्ये पाहायला मिळालं। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि गृहमंत्री अमित शाह नागपूरमध्ये एकाच हॉटेलमध्ये थांबले होते। या दोन्ही नेत्यांनी एकाच हॉटेलमध्ये मुक्काम केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। सत्ताधारी विरोधकांना मुद्दाम त्रास देत असल्याची टीका काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केलेली आहे। अकोट इथं महाविकास आघाडीचे उमेदवार महेश गणगणे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी हेलिपॅडवर प्रतापगढी यांच्या बॅगेजची तपासणी केल्यामुळे त्यांनी टीका केली आहे। विक्रमगडचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत सभा घेतली आहे। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली। यावेळी विकास कामांमुळे जनता आपल्यालाच निवडून देईल असा विश्वास भुसारा यांनी व्यक्त केलाय। मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत। जळगावच्या अमळनेर मतदारसंघातील विविध गावांमध्ये त्या प्रचार सभा घेत आहेत। मुख्यमंत्री पदावरून आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही, आमच्यामध्ये कोणताही वाद नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। महायुती टीम म्हणून काम करते असं विधान झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलंय। प्लॅन बीची गरज नाही, बहुमतानं पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये व्यक्त केलाय। तर केलेल्या कामावर विश्वास आहे आणि त्यामुळेच प्लॅन बीचा विचार केलेला नाही असं शिंदे म्हणाले।
पालघरमधील विक्रमगड नगर या परिषदेमधील जिजाऊ पार्टीच्या 4 नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. मुंबईतील 3,500 मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं विंटेज कार रॅलीचं आयोजन केलं होतं. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी या विंटेज कार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीच्या निमित्तानं 1946च्या काळातील 4 चाकी गाड्यांची पाहण्याची संधी तरुणांना उपलब्ध झाली. मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. दरम्यान हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. गुडगंगा सहकारी साखर कारखान्यावरून चिरूर निवडणुकीचं वातावरण तापलंय. महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारावेळी तालुका अध्यक्ष रवी काळे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. प्रचारामध्ये सध्या साखर कारखान्याचा मुद्दा हा कळीचा ठरतोय. नाशिकच्या बाजारपेठेतील कांद्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते. बाजारपेठेतील कांदा नाफेड संस्थेच्या माध्यमातून देशभरात पोहोचलाय. लासलगावमधून रेल्वेद्वारे 3,220 टन कांदा दिल्ली आणि चेन्नईमध्ये पाठवण्यात आलाय. वाशिम पुसद मार्गावरील पन्हाळा चेकपोस्टवर 2,10,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. रकमेचे योग्य कागदपत्र नसल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम कोणाची आहे या संदर्भातला तपास आता केला जातोय. उल्हासनगरमध्ये जेसीबीच्या साहाय्यानं बांधकाम पाडत असताना संपूर्ण बांधकामच रस्त्यामध्ये असलेल्या विद्युत वाहिन्यांवर कोसळल्यामुळे मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही.